अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेले युद्धाची इच्छा करणारे माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय केले ते तू मला सांग. तेव्हा संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेले सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. हे आचार्य, तुम्ही बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन याचबरोबर शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शेब्य यासारखे योद्धे आहेत. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्मोज, सुभद्रापुत्र, द्रौपदीपुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवत आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण व भूरिश्रवा नावाच्या सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यात सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहे. ते सर्व विविध प्रकारच्या अस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म याच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवाची शक्ती ही मर्यादित आहे. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी अनेक उभे पितामहा भीष्माचं पूर्ण सहाय्य केले पाहिजे. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रही अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदी झाला. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजून लागली आणि त्याचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. दुसऱ्या बाजूने शुभ्र अश्वांनी युक्त अशा महान रथामध्ये बसलेले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. भगवान श्रीकृष्णाने आपले पाचजन्य नावाचा शंख वाजविले. अर्जुनाने त्याचे देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणारा विकोदर भीमाने आपले पोंड्र नामक शंख वाजविला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा श्रीखंडी, धृन्न, विराट, अपराजित, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचे महाबाहू पुत्र व इतर आपापले शंख वाजविले. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतील दुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्राचे हृदय विदीर्ण झाले. हनुमानाचे चिन्ह असलेले ध्वजाच्या रथावर आडून असलेले पांडू पुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे अच्युत्य, तुमचा माझा रथ हे अच्युत्य, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये
घेऊन चला. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि त्याच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्धी पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेले मला पाहू दे. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारचे अर्जुनाने म्हणल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थित भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेले सर्व कुरुवंशीयांना आता पहा. त्या ठिकाणी दोन्ही पक्षामधील सैन्यामध्ये आपले वडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंड, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारचे मित्रांना व नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेला माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवाला कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे. हातातून गांडीव धनुष्य गळू लागला आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहे. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. हे गोविंद, याच्यासाठी आम्ही राज्यातील सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी. तेच जर आता या रणांगणात युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहात आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांच्या मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दना, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्यात बदलल्यातही मी त्यांच्याशी लढणार तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्राला ना आम्ही आणि आमच्या मित्रांना मारणे आमच्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार. हे माधवा, आपलाच नातवलगांची हत्या करून आम्ही कशी सुखी होणार. हे जनार्दना, जरी लोभाचे प्रभावित झालेल्या लोकांना आपण कुटुंबांची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांचे भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणारा अपराधाची जाण असताना आम्ही असा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांशिक संतती उत्पन्न होते. अनावश्यक संततीचे वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते.
वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारचे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यामुळे सर्व प्रकारचे सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुलपरंपरेचे विध्वस्त करणारे नरकातच नित्य निवास करतात. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राजसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातवंडांनाही मारण्याची तयार झालो आहोत. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले आहे. संजय म्हणाला. रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यावर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले व मनामध्ये अत्यंत शोककुळ होऊन रथामध्ये खाली बसला. अध्याय 1 संपूर्ण.